नमस्कार मित्रांनो, मी केदार भागवत आणि आज आपण चर्चा करणार आहोत वेस्टर्न म्युझिक मधल्या वेगवेगळ्या मोड्स बद्दल। भारतीय शास्त्रीय संगीतात जसे वेगवेगळे थाट असतात तसे वेस्टर्न म्युझिक मध्ये वेगवेगळे मोड्स असतात आणि त्याच मोड्स बद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। पहिला मोड म्हणजे आयोनियन मोड, IONIAN। तर या आयोनियन मोड मध्ये काय असतं तर सारे ग म प ध नि सा हे सगळे स्वर शुद्ध असतात आणि आयोनियन मोडचं दुसरं नाव मेजर स्केल असं पण आपण म्हणू शकतो। दुसरा जो मोड आहे तो असतो डोरियन मोड। तर डोरियन मोड मध्ये काय असतं तर डोरियन मोड मध्ये फक्त ग आणि नी कोमल असतात आणि बाकीचे सगळे स्वर शुद्ध असतात। म्हणजे सा, रे शुद्ध, ग कोमल, म शुद्ध, प, ध शुद्ध, नी कोमल आणि सा हा झाला डोरियन मोड। तिसरा जो मोड असतो वेस्टर्न म्युझिक मधला त्याचं नाव असतं फ्रिजियन मोड आणि या फ्रिजियन मोड मध्ये रे, ग, ध आणि नी हे स्वर कोमल असतात, बाकीचे सगळे स्वर शुद्ध असतात। म्हणजेच सा, रे कोमल, ग कोमल, म शुद्ध, प, ध कोमल, नी कोमल आणि सा हा झाला फ्रिजियन मोड। याच्या पुढचा जो मोड असतो तो असतो लिडियन मोड। लिडियन मोड मध्ये काय असतं की फक्त म तीव्र असतो आणि बाकीचे सगळे स्वर शुद्ध असतात। म्हणजेच सा, रे शुद्ध, ग शुद्ध, म तीव्र, प, ध शुद्ध, नी शुद्ध आणि सा हा झाला लिडियन मोड। याच्या पुढचा जो वेस्टर्न म्युझिक मधला मोड आहे त्याचं नाव असतं मिक्सोलिडियन मोड। हा जो मिक्सोलिडियन मोड असतो याच्यात फक्त नी कोमल असतो आणि बाकीचे सगळे स्वर शुद्ध असतात। म्हणजे सा, शुद्ध रे, शुद्ध ग, शुद्ध म, प, शुद्ध द, नी मात्र कोमल आणि सा हा आहे मिक्सोलिडियन मोड। याच्या पुढचा जो मोड आहे त्याचं नाव असतं एओलियन मोड, AEOLIAN, एओलियन मोड। एओलियन मोड मध्ये ग, ध आणि नी कोमल असतात आणि बाकीचे सगळे स्वर शुद्ध असतात। म्हणजे सा, रे शुद्ध, ग कोमल, म शुद्ध, प, ध कोमल, नी कोमल आणि सा हा आहे एओलियन मोड आणि या एओलियन मोडचं दुसरं नाव आहे नॅचरल मायनर स्केल। आणि वेस्टर्न म्युझिक मधला शेवटचा मोड म्हणजे लोक्रियन मोड आणि हा लोक्रियन मोड तर खूपच इंटरेस्टिंग असतो कारण लोक्रियन मोड मध्ये प नसतोच। मग लोक्रियन मोड मध्ये कोणते स्वर असतात तर लोक्रियन मोड मध्ये सा, रे कोमल, ग कोमल, म शुद्ध, म तीव्र, ध कोमल, नी कोमल आणि सा हे स्वर असतात आणि हा झाला लोक्रियन मोड। आणि या मोडची गंमत अशी की हे जो मी पहिला मोड सांगितला आयोनियन मोड तो म्हणजे सी पासून सी पर्यंत तुम्ही सगळ्या व्हाईट कीज वाजवल्यात तर तुम्हाला मिळतो आयोनियन मोड। नंतर डी पासून डी पर्यंत सगळ्या व्हाईट कीज तुम्ही वाजवल्यात तर तुम्हाला मिळतो डोरियन मोड। ई पासून ई पर्यंत जर तुम्ही सगळ्या व्हाईट कीज वाजवल्यात तर तुम्हाला मिळतो फ्रिजियन मोड। एफ पासून एफ पर्यंत सगळ्या व्हाईट कीज वाजवल्यात तर तुम्हाला मिळतो लिडियन मोड। जी पासून जी पर्यंत सगळ्या व्हाईट कीज वाजवल्यात तर तुम्हाला मिळतो मिक्सोलिडियन मोड। ए पासून ए पर्यंत जर तुम्ही सगळ्या व्हाईट कीज वाजवल्यात तर तुम्हाला मिळतो एओलियन मोड आणि बी पासून बी पर्यंत जर तुम्ही सगळ्या व्हाईट कीज वाजवल्यात तर तुम्हाला मिळतो लोक्रियन मोड। सो आय होप ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग असेल आणि मोड्स बद्दल खूप कमी लोकांना माहिती असतं, त्यामुळे ह्या मोड्सचा जर तुम्ही अभ्यास केलात आणि हे वाजवलेत तर तुम्हाला खूप मजा येईल कारण याच्यात जी स्वरांची कॉम्बिनेशन्स आहेत ना ती खूप इंटरेस्टिंग आहेत। सो थँक्यू आणि या मोड्सचा तुम्ही तुमच्या म्युझिकमध्ये नक्की वापर करा आणि रोज याची प्रॅक्टिस पण करा।